नमस्कार, अभिरा क्राफ्ट अँड स्टिचिंग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 36 साइजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत। आम्ही डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। इथून मी अर्धा इंच सोडून रेष मारून घेतलेली आहे। आपण पेपरवर मापे टाकून घेऊया। लांबी आहे 14 प्लस 2 इंच ऍड करायचं त्याच्यात। खांदा आहे 5.5। एक रेष मारून घेऊया। मुंडा उंची आहे 6। इकडून बघायचं बरोबर 5.5 आहे का। एक रेष मारून घेऊया। छाती आहे 36, त्याचा चौथा भाग आहे 9 प्लस 2 इंच। कमर घेर आहे 34, त्याचा चौथा भाग आहे 8.5। मागील टक्स साठी 1 इंच प्लस 2 इंच। रेष मारून घेऊया। आपण मुंड्याला आकार देऊन घेऊया। पुढील मुंड्याचा 1 इंच आणि मागील इंचाचा अर्धा इंच, म्हणजे टोटल 1.5 इंच घ्यायचं आपण। इकडून 1 इंच आणि आपण मुंड्याला आकार देऊन घेऊया। आपण योग पट्टी काढून घ्या। मी योग 3-4 चा घेणार आहे। इकडून 3 इंच, इकडून 4 इंच लाईन मारून घेऊया। इकडून 4 इंच गळा रुंदी घेऊया 2.25। पुढील गळा आहे 6, त्यात प्लस अर्धा इंच। इकडून घेऊया आपण 2.25। तुम्हाला गळा रुंदी हवी तेवढी तुम्ही वाढवू शकता। एक बॉक्स बनवून घेऊया। गळ्याला आकार देऊन घेऊया गोल। तुम्हाला हवे त्या प्रकारे तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता। आपली छाती आहे 36, आपण 5.5 ची कटोरी काढणार आहोत। इथून आपण 5.5 घेऊया आणि इथून वरती 1.5 इंच आपण कटोरीचा आकार देऊन घेऊया। अशा प्रकारे आपला मागील भाग आणि पुढील भाग एकाच पेपरवर कटिंग झालेला आहे। आपण पेपर कटिंग करून घेऊ।
आपण ही लाईन मारलेली होती ते कटिंग करून घेऊया, म्हणजे दोन्ही भाग वेगवेगळे होते. पुढील भाग आपण जरा वेळ साईडला ठेवूया. इथून आपण 1 इंच कमी करणार आहोत. 1-1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. आपण एक लाईन मारून घेऊया. करून घेऊया. मी 3-4चा योग काढते. छान बसतो आणि मस्त वाटतो. तुम्ही पण माझ्या पद्धतीने शिवून बघा. आपण हा भाग कटिंग करून घेऊ. एकाच पेपरवर आपल्या मागील भाग पुढील भाग दोन्ही तयार झालेले आहेत. आपण आता वाढीव कटोरी काढून घेऊया. टाचेने पिनअप करू. इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच, इथून 1/2 इंच बाहेर आणि इथून 1/2 इंच. इथे आपण एक लाईन करून घेऊया. पहिले तुम्ही कटोरी काढून आकार देऊन घेतले तरी चालेल. इथून एक लाईन मारून घेऊया. याचा अर्धा करून घ्यायचा. अर्धा येतोय 8:45. वरतून 1.5 इंच, खालून एक लाईन मारून घेऊया आपण. इथून एक लाईन घेऊया आणि इथून एक लाईन. अशा प्रकारे आपली वाढीव कटोरी काढून झालेली आहे. ती कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपली वाढीव कटोरी काढून झालेली आहे. इकडून 1/2 इंच, इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच, 1/2 इंच बाहेर याचा मध्य करायचा. इथून 1.5 इंच, वरतून 1.5 इंच, इकडून लाईन मारून घ्यायची, इकडून लाईन मारून घ्यायची आणि इथून कटोरीला आकार देऊन घ्यायचा. अशा प्रकारे आपली वाढीव कटोरी काढून झालेली आहे. आणि टक्स मारताना इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच आणि वरती पण 1.5 इंच. आपण हाताची कटिंग करून घेऊया.
हात लांबी आहे 11 प्लस 1 इंच म्हणजे 12. हात घेर आहे 6 प्लस 2 इंच मार्जिन. आपण लाईन मारून घेऊया. तर इथून मुंडा घेर कसा घ्यायचा ते मी सांगते. शिलाई मध्ये आपल्या इथे अर्धा इंच जातो, ते इथून मोजायचं. अर्धा इंच सोडून हा येतो आपला 8. हा इथून असा मोजायचा येतो 8 आणि प्लस 2 इंच. इथून घेणार आहोत आपण 8. आपण एक लाईन मारून घेऊया. खाली घेऊया आपण 3 इंच. तर इथून आपण एक लाईन मारून घेऊ आणि इथून 2 इंच शिलाई मारायची. आता आपण आकार देऊन घेऊया. इथून 1 इंच. इथून अर्धा इंच खाली घ्यायचं. दोन्ही आपले आकार काढून झालेले आहे. अशा प्रकारे आपलं सगळं पेपर कटिंग झालेलं आहे. आपण ब्लाऊज पीसवर ठेवून पेपर कटिंग करून घेऊया.